तुम्ही नेहमी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, पण कधी स्वतःला विचारलत का, मी खरंच आनंदी आहे का? कदाचित तुम्ही हसत आहात, सगळ्यांसोबत जुळवून घेत आहात, वाद टाळत आहात, पण आतून काहीतरी सतत दाबून ठेवताय. तुमचं खरं मत, तुमच्या भावना, तुमची इच्छा हळूहळू कुठेतरी हरवत चालली आहे आणि तुम्हालाच कळत नाहीये. तूर राशी असल्यामुळे तुम्ही शांतता निवडता. पण हीच शांतता तुमचं सत्य गिळत आहे का? आजचा विषय तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरू शकतो. कारण इथे तुम्हाला तुमचं ते रूप दिसेल जे तुम्ही स्वतःपासूनही लपवत आला आहात. तूर राशी प्रत्येकाला खुश ठेवताना स्वतःचं सत्य हरवताय का? तूर राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संतुलन आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती. तुम्हाला भांडण, वाद, तणाव अजिबात आवडत नाही. त्यामुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना, मतं आणि सत्य बाजूला ठेवून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. पण हळूहळू ही सवय तुमच्यासाठीच ओझं बनू शकते. तुम्ही लोकांना दुखू नये म्हणून हो म्हणता, जरी आतून नाही असं असतं. तुम्ही शांतता राखण्यासाठी स्वतःच्या मनाला दाबून ठेवता. सुरुवातीला हे चांगलं वाटतं, पण वेळ गेल्यावर मनात साचलेली अस्वस्थता, नाराजी आणि थकवा वाढू लागतो. बाहेरून हसत असलात तरी आतून तुम्ही हरवत चाललेले असता. तूळ राशीचे लोक खूप समजूतदार असतात, पण प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नाही. हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा स्वतःचं खरं मत व्यक्त करत नाही, तेव्हा लोक तुमचं खरं व्यक्तिमत्व कधीच ओळखू शकत नाहीत. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःलाच ओळखणं विसरता. स्वतःच्या भावना दडपणं म्हणजे स्वतःशी अन्याय करणं. तुमचं मन काय सांगतं, तुमचं सत्य काय आहे हे ऐकणं आणि ते व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल. कदाचित काही लोक नाराजही होतील. पण जे लोक खरंच तुमचे आहेत, ते तुम्हाला समजून घेतील. तुम्ही संतुलन राखणारे आहात, पण ते संतुलन स्वतःला हरवून नाही, तर स्वतःला जपून ठेवतात साधलं पाहिजे. स्वतःला प्राधान्य देणं स्वार्थीपणा नाही, तर आत्मसन्मान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मजबूत होता. लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं सत्य, तुमची खरी ताकद आहे. ते हरू देऊ नका. तूळ राशीच्या आयुष्यात एक फार सूक्ष्म पण महत्त्वाचा संघर्ष सतत चालू असतो. लोकांना काय वाटेल आणि मला खरं काय वाटतं यामधला. तुम्ही नेहमी परिस्थितीचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करता. पण हा तोल राखताना तुमचं स्वतःचं मन एका बाजूला झुकतं चाललेलं असतं. हे लक्षातच येत नाही. तुमच्याकडे लोकांना समजून घेण्याची विलक्षण ताकद असते. कोण काय विचार करतं, कोणाला कसं वाटतं हे तुम्ही सहज ओळखता. पण हाच गुण कधी-कधी तुमच्यासाठी सापळा बनतो. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांमध्ये इतके गुंतून जाता की स्वतःच्या भावनांना महत्त्व देणंच विसरता. अनेक वेळा तुम्ही निर्णय घेताना स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांचा विचार आधी करता. त्यामुळे संधी हातातून निसटतात आणि नंतर मनात मी माझ्यासाठी उभा राहिलो असतो तर असा प्रश्न सतत टोचत राहतो. हा न बोललेला पश्चाताप तुमच्यात हळूहळू आत्मविश्वास कमी करतो. तूळ राशीचे लोक नात्यांना खूप जपतात. पण प्रत्येक नातं टिकवणं ही तुमची जबाबदारी नाही. काही नाती तुटली तरी चालतात, जर त्यात तुमचं स्वतःचं अस्तित्व हरवत असेल. तुमचं मन शांत राहण्यासाठी कधी-कधी अंतर ठेवणंही गरजेचं असतं आणि हे स्वीकारणं हीच खरी परिपक्वता आहे. तुमच्यात एक खास गोष्ट आहे, तुम्ही दोन्ही बाजू पाहू शकता. पण याच कारणामुळे तुम्ही अनेकदा गोंधळून जाता आणि निर्णय घेण्यास उशीर करता. वेळ निघून गेल्यावर मात्र तुम्हाला कळतं की स्पष्टपणे उभं राहणं किती महत्त्वाचं होतं. स्वतःचा आवाज दाबणं ही सवय हळूहळू तुमची ओळख पुसू शकते. त्यामुळे स्वतःला विचारण्याची सवय लावा. मला खरंच काय हवं आहे आणि त्या उत्तराला प्रामाणिकपणे स्वीकारा. सुरुवातीला लहान गोष्टींमध्ये स्वतःचा निर्णय घ्या. हळूहळू तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटू लागेल. तूळ राशीचा खरा बळ म्हणजे फक्त इतरांना समजून घेणं नाही, तर स्वतःलाही तेवढ्यात प्रेमाने समजून घेणं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना न्याय देता, तेव्हा तुमचं संतुलन अधिक मजबूत होतं. बाहेरचं जग कितीही बदललं तरी तुमचं मन स्थिर राहू लागतं. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निवड ही फक्त शांततेसाठी नसावी, तर तुमच्या आनंदासाठीही असावी. कारण शेवटी तुम्ही जर स्वतःसोबत आनंदी नसाल, तर कोणालाही खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकत नाही. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गोष्ट खूप खोलवर काम करत असते. स्वीकार मिळवण्याची इच्छा. प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगले दिसावं, आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, अशी तुमची प्रामाणिक भावना असते.
पण याच भावनेतून तुम्ही स्वतःवर एक अदृश्य दबाव निर्माण करता, जो हळूहळू तुमची ऊर्जा कमी करतो. तुमचं मन खूप संवेदनशील असतं. त्यामुळे लोकांच्या छोट्या छोट्या बदलांनाही तुम्ही लगेच ओळखता. कुणी थोडं दूर गेलं, कमी बोललं किंवा वागण्यात फरक जाणवला, की तुम्ही लगेच स्वतःला दोष द्यायला सुरुवात करता. मी काही चुकीचं केलं का? हा विचार तुम्हाला आतून अस्थिर करतो, जरी प्रत्यक्षात तुमची काहीच चूक नसली तरी. तुमच्यात एक वेगळीच कलात्मकता आणि सौंदर्याची जाणीव असते. तुम्हाला आयुष्य सुंदर, संतुलित आणि शांत ठेवायला आवडतं. पण जेव्हा आतून तुम्ही अस्वस्थ असता, तेव्हा बाहेरचं सगळं सुंदर असूनही तुम्हाला रिकामेपण जाणवतं. कारण खरा आनंद हा बाहेरच्या परिस्थितीत नसून तुमच्या मनाच्या शांततेत असतो. तूळ राशीचे लोक अनेकदा स्वतःची किंमत इतरांच्या वागणुकीवर ठरवतात. कुणी कौतुक केलं तर छान वाटतं, पण दुर्लक्ष झालं की आत्मविश्वास डळमळतो. त्यामुळे तुमचं सुख आणि दुःख दोन्ही इतरांच्या हातात जातं. ही सवय बदलणं खूप गरजेचं आहे, कारण तुमची किंमत कुणाच्या मतावर अवलंबून नाही. तुमचं एक मोठं सामर्थ्य म्हणजे तुम्ही लोकांना जोडून ठेवू शकता, पण त्यासाठी स्वतःला तोडणं आवश्यक नाही. काही वेळा पुरेसं झालं असं म्हणणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मर्यादा आखणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर ते निरोगी ठेवण्याचा मार्ग आहे. तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला सुरुवात करता, तेव्हा एक वेगळाच बदल दिसायला लागतो. तुमचे निर्णय स्पष्ट होतात, तुमचं बोलणं ठाम होतं आणि लोक तुम्हाला जास्त गंभीरपणे घ्यायला लागतात. कारण स्वतःचा आदर करणाऱ्या व्यक्तीचा आदर जग आपोआप करतं. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी बाहेरचं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करता. पण खरी गरज असते ती आतल्या विचारांमध्ये स्पष्टता आणण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांना नाव देता आणि त्यांना स्वीकारता, तेव्हा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहणं सोपं होतं. तूळ राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. तुम्ही फक्त संतुलन राखण्यासाठी नाही, तर स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी जन्माला आला आहात. प्रत्येक वेळी तडजोड करणं हीच समजूतदारपणा नाही. कधी-कधी स्वतःसाठी ठाम उभं राहणं हाच खरा धैर्य असतो. तुमचं आयुष्य इतरांच्या अपेक्षांनुसार जगण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या मूल्यानुसार जगणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण शेवटी तुम्हाला स्वतःसोबतच राहायचं असतं आणि ते नातं मजबूत असेल तर बाकी सगळं आपोआप नीट होतं. तूळ राशीच्या व्यक्तींच्या मनात एक वेगळीच द्वंद्व स्थिती असते. स्वतःला व्यक्त करायचं आहे, पण त्यातून कोणाचं मन दुखावलं जाईल याची भीतीही असते. त्यामुळे तुम्ही अनेकदा शब्द निवडताना, प्रतिक्रिया देताना किंवा निर्णय घेताना स्वतःलाच थांबवता. ही सततची स्वतःवरची नियंत्रणाची सवय तुम्हाला बाहेरून संयमी दाखवते, पण आतून मात्र थकवते. तुमचं निरीक्षण खूप तीक्ष्ण असतं. लोकांच्या बोलण्यातले अर्थ, त्यांच्या वागण्यामागची भावना, अगदी न बोललेली गोष्ट सुद्धा तुम्ही ओळखू शकता. पण याच निरीक्षणामुळे तुम्ही जास्त विचार करू लागता. प्रत्येक गोष्ट खोलवर घेण्याची सवय तुमच्या मनाला शांत बसू देत नाही. काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणं आणि त्यावर जास्त विचार न करणं हे शिकणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. तूळ राशीच्या लोकांना एकटेपणा फारसा आवडत नाही. पण एकटं राहिल्यावरच तुम्हाला स्वतःचा खरा आवाज ऐकू येतो. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही किती वेळा स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवला आहे. हा वेळ तुमच्यासाठी आरशासारखा असतो, जो तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवतो. तुम्ही नात्यांमध्ये खूप देणारे असता, पण अनेकदा समोरच्याकडून तितकाच प्रतिसाद मिळत नाही. तरीही तुम्ही अपेक्षा कमी करून नातं टिकवण्याचा प्रयत्न करता. पण सतत कमी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःच्या भावनांना कमी लेखणं होऊ शकतं. योग्य अपेक्षा ठेवणं आणि त्याबद्दल स्पष्ट असणं ही एक आवश्यक गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतात, जे तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेतात. तुम्ही विरोध करणार नाही, तुम्ही समजून घ्याल हे माहीत असल्यामुळे ते मर्यादा ओलांडतात. अशा वेळी शांत राहणं म्हणजे समजूतदारपणा नाही, तर स्वतःला कमी लेखणं ठरतं. योग्य ठिकाणी ठामपणे नाही म्हणणं ही तुमच्यासाठी शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं मन सुंदर गोष्टींकडे, सौंदर्याकडे, प्रेमाकडे सहज आकर्षित होतं. पण खऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण नसते. अपूर्णतेलाही स्वीकारणं, नात्यांमध्ये असलेल्या त्रुटींना समजून घेणं आणि त्यातून पुढे जाणं ही खरी प्रगती असते. प्रत्येक गोष्ट सुंदर करण्याच्या प्रयत्नात स्वतःला ताण देणं आवश्यक नाही. तूळ राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या निर्णयांवर शंका घेण्याची सवय असते. एकदा निर्णय घेतला तरी हा बरोबर आहे का असा प्रश्न पुन्हा पुन्हा मनात येतो.
प्रत्येक निर्णय परफेक्ट असायलाच हवा असं नाही. चुकीचे निर्णय सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवतात आणि तेच पुढे तुमचं आयुष्य घडवतात. तुमचं खऱ्या अर्थाने बळ हे आहे की तुम्ही बदल स्वीकारू शकता. जेव्हा तुम्ही ठरवता की आता स्वतःला प्राधान्य द्यायचं, तेव्हा तुम्ही हळूहळू त्या दिशेने वाटचाल करू शकता. सुरुवातीला छोटे बदल करा. स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःच्या आवडी जपा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा. तुमचं आयुष्य हे फक्त समतोल राखण्यापुरतं मर्यादित नाही, तर स्वतःचं अस्तित्व ठळकपणे जगण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हरवणं थांबवता, तेव्हा तुमच्यातली खरी चमक दिसायला लागते आणि तीच चमक तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवते. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा पैलू दिसतो. निर्णयांमध्ये सतत परिपूर्णतेचा शोध. तुम्हाला प्रत्येक गोष्ट योग्य, न्याय आणि सर्वांना मान्य होईल अशी हवी असते. पण या सततच्या परिपूर्णतेच्या शोधात तुम्ही अनेकदा सुरुवातच करत नाही किंवा उशीर करता. वेळ निघून गेल्यावर मात्र मनात खंत राहते की मी थोडं धाडस केलं असतं तर कदाचित सगळं वेगळं असतं. तुमचं मन नेहमी दोन बाजूंमध्ये संतुलन शोधत राहतं. त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच विचारांमध्ये अडकून पडता. एखाद्या गोष्टीवर निर्णय घेण्याआधी तुम्ही इतका विचार करता की ती संधीच निघून जाते. अशा वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्पष्टता नेहमी विचारांमधून नाही तर कृतीतून येते. तूळ राशीचे लोक स्वतःच्या भावनांना अनेकदा तर्काच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य आहे का? यात कोणाचं नुकसान होईल का? अशा प्रश्नांमध्ये तुम्ही अडकता. पण प्रत्येक भावना तर्काने समजावून सांगता येत नाही. काही वेळा मन जे सांगतं त्यावर विश्वास ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही वातावरणानुसार स्वतःला बदलू शकता. ज्या लोकांसोबत असता त्यांच्यानुसार तुमचं वागणं थोडंफार बदलतं. यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळता. पण हळूहळू मी खरा कोण हा प्रश्न निर्माण होतो. स्वतःची एक ठाम ओळख तयार करणं आणि ती जपणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं. तुम्ही नात्यांमध्ये शांतता टिकवण्यासाठी अनेक गोष्टी दुर्लक्षित करता. पण त्या गोष्टी पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. त्या आतमध्ये साठत जातात आणि एखाद्या क्षणी अचानक बाहेर येतात. त्यामुळे वेळोवेळी मनातलं व्यक्त करणं, संवाद ठेवणं आणि गोष्टी स्पष्ट करणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तूळ राशीच्या लोकांना स्वतःच्या यशाचा आनंदही कधी-कधी पूर्णपणे घेता येत नाही. कारण तुम्ही लगेच विचार करता, हे सगळ्यांमुळं झालं, मी एकट्याने काही केलं नाही. नम्रता चांगली असते, पण स्वतःच्या मेहनतीची दखल घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःचं कौतुक करणं हा अहंकार नाही, तर आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे. तुमच्या आयुष्यात संतुलन राखणं महत्त्वाचं आहे, पण ते फक्त बाह्य परिस्थितीत नाही, तर आतल्या भावनांमध्येही असायला हवं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या गरजा, इच्छा आणि मर्यादा ओळखता, तेव्हा तुम्ही इतरांसोबत अधिक निरोगी नातं निर्माण करू शकता. तूळ राशीचा खरा प्रवास हा इतरांना समजून घेण्यापासून सुरू होतो, पण स्वतःला समजून घेण्यावर पूर्ण होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही स्वार्थी होत नाही. उलट तुम्ही अधिक स्पष्ट, प्रामाणिक आणि मजबूत होता. तुमच्यात एक नैसर्गिक आकर्षण आहे, जे लोकांना तुमच्याकडे खेचतं. पण त्या आकर्षणामागे तुमची खरी ताकद लपलेली आहे. स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःच्या सत्यावर ठाम राहण्याची. एकदा तुम्ही हे साध्य केलं की तुम्हाला कोणालाही खुश ठेवण्याची गरज उरत नाही. कारण तुमची उपस्थितीच पुरेशी ठरते. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी गोष्ट दिसून येते. स्वतःच्या भावनांवर शंका घेण्याची सवय. तुम्हाला काय वाटतंय ते योग्य आहे का नाही यावर तुम्हीच प्रश्नचिन्ह लावता. त्यामुळे अनेक वेळा तुमचं मन जे स्पष्ट सांगत असतं ते तुम्ही दुर्लक्षित करता आणि नंतर त्याच गोष्टीचा परिणाम तुम्हाला जाणवतो. तुम्ही अनेकदा परिस्थिती हाताळताना सगळं नीट दिसलं पाहिजे यावर जास्त भर देता. बाहेरून सगळं व्यवस्थित, संतुलित आणि शांत दिसत असलं तरी आतमध्ये काय चाललंय याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. ही सवय हळूहळू तुम्हाला आतून रिकामं करू शकते. कारण बाह्य शांतता आणि अंतर्गत समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तूळ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. ते सहजपणे लोकांमध्ये आपली जागा निर्माण करतात. पण कधी-कधी ही जागा टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडता. हे केलं नाही तर समोरचा दूर जाईल या भीतीमुळे तुम्ही जास्त देत राहता. जिथे थांबणं आवश्यक असतं तिथेही तुमचं मन अनेकदा भूतकाळात अडकून राहतं. त्यावेळी मी असं बोललो असतो तर, मी वेगळा निर्णय घेतला असता तर, अशा विचारांमध्ये तुम्ही वेळ घालवता. पण प्रत्येक क्षण पुन्हा जगता येत नाही.
भूतकाळातून शिकणं महत्त्वाचं आहे, पण त्यात अडकून राहणं तुमच्या वर्तमानावर परिणाम करतं. तुम्ही नात्यांमध्ये प्रामाणिक असता, पण कधी-कधी समोरच्याकडूनही तितकीच प्रामाणिकता अपेक्षित असते. जेव्हा ती मिळत नाही, तेव्हा तुम्ही शांत राहूनही आतून दुखावत असता. यावेळी स्पष्टपणे संवाद साधणं आणि स्वतःच्या अपेक्षा मांडणं आवश्यक ठरतं. कारण न बोललेली अपेक्षा नेहमी गैरसमज निर्माण करते. तूळ राशीच्या व्यक्तींना स्वतःला सिद्ध करण्याची गरज अनेकदा वाटत राहते. मी योग्य आहे, मी चांगला आहे, हे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करता. पण खरा आत्मविश्वास हा कोणालाही सिद्ध करण्याची गरज नसते. तो आतून जाणवतो. एकदा तुम्ही स्वतःला स्वीकारलं, की बाहेरचं मान्यतेचं महत्त्व आपोआप कमी होतं. तुमचं मन सौंदर्य आणि शांततेकडे झुकलेलं असलं, तरी आयुष्य नेहमी तसंच राहत नाही. काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. हे करताना तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण हाच अस्वस्थपणा तुमच्या वाढीचा भाग असतो. तूळ राशीच्या लोकांनी स्वतःसाठी एक गोष्ट ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. मी स्वतःच्या बाजूने उभा राहणार, ही एकच गोष्ट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता, तेव्हा तुमचं प्रत्येक नातं, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक अनुभव अधिक स्पष्ट आणि खरा वाटू लागतो. तुमचं खरं सामर्थ्य हे इतरांना खुश ठेवण्यात नाही, तर स्वतःच्या सत्याला न घाबरता स्वीकारण्यात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूहळू योग्य ठिकाणी बसू लागते. तूळ राशीच्या व्यक्तींच्या प्रवासात एक खोल बदल तेव्हा सुरू होतो, जेव्हा ते स्वतःला प्रश्न विचारायला घाबरत नाही. मी खरंच काय शोधतोय? मी जे करतोय ते माझ्यासाठी योग्य आहे का? असे प्रश्न तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतात. कारण तुम्ही नेहमी बाहेरच्या परिस्थितीला समजून घेण्यात व्यस्त असता, पण आतल्या गरजा समजून घेणं उशिरा सुरू करता. तुमचं मन अनेकदा इतरांच्या अपेक्षानुसार स्वतःला घडवत राहतं. घर, मित्र, नातेसंबंध आणि काम. प्रत्येक ठिकाणी तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करता, पण सतत बदलत राहिल्यामुळे एक वेळ अशी येते की तुमचं स्वतःचं ठरलेलं रूपच उरत नाही. या टप्प्यावर तुम्हाला जाणवतं की मी जसं आहे तसं राहणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. तूळ राशीच्या लोकांना सौहार्द जपण्याची सवय असल्यामुळे ते संघर्ष टाळतात. पण काही वेळा संघर्ष टाळणं म्हणजे समस्या वाढवणं असतं. जे प्रश्न वेळेवर हाताळले नाहीत, ते नंतर अधिक गुंतागुंतीचे होतात. त्यामुळे योग्य वेळी ठाम भूमिका घेणं ही तुमच्यासाठी आवश्यक कौशल्य ठरतं. तुमचं मन खूप न्यायप्रिय असतं. त्यामुळे तुम्ही नेहमी गोष्टीच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करता. पण काही वेळा तुम्ही स्वतःवरच कठोर न्याय करता. स्वतःच्या चुका माफ करणं, स्वतःला दुसरी संधी देणं आणि स्वतःशी थोडं सौम्य वागणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना एक विशेष आकर्षण असतं. ते लोकांना सुरक्षित वाटू देतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःचं असुरक्षित वाटत असता, तेव्हा हा गुण टिकवणं कठीण होतं. त्यामुळे स्वतःची भावनिक सुरक्षितता निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही इतरांसाठीही स्थिर राहू शकता. तुम्ही अनेकदा आयुष्यातील मोठे निर्णय पुढे ढकलता, कारण तुम्हाला खात्री हवी असते की तो निर्णय सर्वार्थाने योग्य आहे, पण प्रत्येक निर्णय पूर्णपणे स्पष्ट असेलच असे नाही. काही वेळा अर्धवट स्पष्टतेही पाऊल टाकावं लागतं आणि त्यातूनच मार्ग तयार होत जातो. तूळ राशीच्या लोकांनी स्वतःसाठी वेळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. सतत लोकांमध्ये राहून त्यांच्या भावना सांभाळून तुम्ही स्वतःलाच विसरता. एकांतात घालवलेला वेळ तुम्हाला स्वतःशी पुन्हा जोडतो, तुमच्या विचारांना दिशा देतो आणि तुमचं मन हलकं करतो. तुमच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जेव्हा तुम्ही ठरवता की आता मी स्वतःला बदलणार नाही, तर स्वतःला स्वीकारणार. हा निर्णय तुम्हाला आतून मुक्त करतो. कारण तेव्हापासून तुम्ही इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या मूल्यानुसार जगायला सुरुवात करता. तूळ राशीचा खरा विकास तेव्हाच घडतो, जेव्हा तुम्ही बाहेरच्या संतुलनापेक्षा आतल्या स्थिरतेला महत्त्व देता. एकदा तुमचं मन स्थिर झालं, की कोणतीही परिस्थिती तुम्हाला ढवळून काढू शकत नाही आणि तेव्हाच तुम्ही केवळ इतरांसाठीच नाही, तर स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जिथे त्यांना जाणवतं की सतत समजूतदार राहणं हेच समाधान उत्तर नाही. तुम्ही इतके काळ इतरांच्या गरजा, भावना, अपेक्षा सांभाळत आला आहात, की आता मन आतून थोडं थांबायला सांगतं. हा थांबा खूप महत्त्वाचा असतो, कारण इथूनच स्वतःकडे परत जाण्याची प्रक्रिया सुरू होते. तुमच्यात एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, परिस्थिती बिघडू नये म्हणून स्वतःला थोडे मागे घेण्याची. पण हळूहळू हे मागे घेणं तुमची सवय बनतं आणि तुम्ही आयुष्यातील काही महत्त्वाच्या संधीपासून दूर राहता.
कधी कधी पुढे येणं, स्वतःसाठी जागा घेणं आणि आपलं अस्तित्व दाखवणं आवश्यक असतं. तूळ राशीच्या लोकांशी जुळून घेण्यात सहजता असते, पण या सहजतेमुळे काही वेळा लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू लागतात. तुम्ही नेहमीच उपलब्ध असाल, नेहमी समजून घ्याल, ही सवय इतरांना लागते. त्यामुळे मी नेहमीच उपलब्ध नाही हे सांगणंही तितकंच गरजेचं ठरतं. तुमचं मन शांततेकडे झुकत असलं तरी आतून अनेक प्रश्न सतत फिरत असतात. काही निर्णय, काही नाती, काही अनुभव याबद्दल तुम्ही मनातच चर्चा करत राहता. पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळालंच पाहिजे असं नसतं. काही गोष्टी वेळेनुसार स्पष्ट होतात आणि त्या प्रक्रियेला स्वीकारणं महत्त्वाचं आहे. तूळ राशीच्या व्यक्तींना स्वतःची तुलना इतरांशी करण्याची सवयही कधी-कधी लागते. तो किंवा ती इतकं पुढे गेलाय, मी अजून इथेच आहे, असा विचार मनात येतो. पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचं आयुष्य तुमच्या गतीने, तुमच्या अनुभवानुसार पुढे जात असतं. त्याची तुलना करणं योग्य नाही. तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही नात्यांमध्ये सौम्यता आणि आदर जपता. पण जेव्हा समोरच्याकडून तोच आदर परत मिळत नाही, तेव्हा तुम्ही शांत राहूनही आतून दूर होत जाता. अशा वेळी स्वतःच्या मनाला ऐकणं आणि त्या नात्याचं वास्तव स्वीकारणं आवश्यक ठरतं. तूळ राशीच्या लोकांसाठी स्वतःची जागा तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. अशी जागा जिथे तुम्हाला कुणालाही खुश ठेवण्याची गरज नाही, कुणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही. ही जागा तुमच्या मनात असू शकते, तुमच्या आवडीत असू शकते किंवा तुमच्या एकांतातही. तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी नेहमी मोठे निर्णय घ्यावे लागतात, असं नाही. कधी-कधी लहान गोष्टी जसं की स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या मताला महत्त्व देणं किंवा एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हेच मोठे बदल घडवतात. तूळ राशीचा खरा अर्थ फक्त संतुलन नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहून संतुलन साधणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरणं थांबवता, तेव्हा तुमचं आयुष्य अधिक स्पष्ट, हलकं आणि अर्थपूर्ण वाटू लागतं. आणि तेव्हाच तुम्ही इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठीही जगायला शिकता. तुम्हाला या गोष्टींमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर आता फक्त वाचून थांबू नका. स्वतःसाठी उभं राहण्याची सुरुवात करा. तुमच्या मनात जे खरं आहे ते स्वीकारा आणि हळूहळू ते व्यक्त करायला सुरुवात करा. आज एक छोटा निर्णय घ्या. कुठेतरी नाही म्हणायचं, कुठेतरी स्वतःचं मत स्पष्टपणे मांडायचं आणि स्वतःच्या भावनांना पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं. जर तुम्हाला अशीच खोल आणि खरं बोलणारी माहिती आवडत असेल, तर या पेजला फॉलो करा, पोस्टला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना कदाचित हे शब्द ऐकण्याची गरज आहे. कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. तुम्ही कधी स्वतःला बाजूला ठेवलं आहे का? आता बदल करायला तयार आहात का? लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य इतरांना खुश ठेवण्यासाठी नाही, तर स्वतःला समजून घेऊन आनंदी राहण्यासाठी आहे. आजपासून स्वतःला प्राधान्य द्या, कारण तुम्हीही तितकेच महत्त्वाचे आहात.